हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपण आज एक नवीन क्वेश्चन बघणार आहोत. तो म्हणजे चार्जशीट किंवा पोलीस रिपोर्ट सेक्शन 173. हा जो क्वेश्चन आहे तो शॉर्ट नोट म्हणून बऱ्याच वेळेला विचारला गेलेला आहे, परंतु आपण कोणत्याही पद्धतीने तो जरी विचारला तरी आपल्याला सर्वच ॲन्सर त्या ठिकाणी आलं म्हणजे येणं महत्त्वाचं आहे, आलं पाहिजे. तर बघूयात की चार्जशीट किंवा पोलीस रिपोर्ट शी रिलेटेड काय काय प्रोव्हिजन्स आहेत 173मध्ये, आणि त्याच्या उत्तरामध्ये नेमकं काय काय पॉईंट्स किंवा काय काय गोष्टी असणं आवश्यक आहे. तर as soon as the investigation is completed, the officer in charge of the police station shall forward to a magistrate empowered to take cognizance of the offence on a police report. A police report. गुन्ह्याचा FIR दाखल होतो, पोलीस तपासाला लागतात, पोलीस त्याचा तपास ज्या वेळेला पूर्ण करतात, तपास पूर्ण करून एक फायनल रिपोर्ट पोलीस तयार करतात. त्या फायनल रिपोर्टलाच चार्जशीट म्हटलं जातं, पोलीस रिपोर्ट म्हटलं जातं. आणि तपास पूर्ण झाला की ऑफिसर इन्चार्ज ऑफ द पोलीस स्टेशन जो कोणी असेल त्यांनी तो जो रिपोर्ट आहे तो संबंधित मॅजिस्ट्रेटला तो फॉरवर्ड करायचा आहे. त्यालाच आपण चार्जशीट दाखल झाली असं मराठीमध्ये म्हणतो. तर बघूयात याच्याशी अजून काय काय महत्त्वाच्या पॉईंट्स यामध्ये असणं आवश्यक आहे. यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे फॉर्म ऑफ पोलीस रिपोर्ट किंवा कंटेंट्स त्यामध्ये काय काय असतात किंवा काय काय असायला पाहिजेत. A. The names of the parties. B. The names of the informant. C. Names of the person who appear to be acquainted with the circumstances of the case. D. By whom any offense appears to have been committed, if any. E. Whether the accused has been arrested. F. Whether he has been released on his bond, and if so, whether with or without sureties. G. Whether he has been forwarded in custody under section 170. H. Whether the report of the medical examination of the woman or victim in case of rape offenses has been attached. म्हणजे हे सगळे जे कंटेंट्स आहेत, 8 प्रकारचे जे कंटेंट्स आहेत ते असणं आवश्यक आहे पोलीस रिपोर्टमध्ये. जनरली पार्टीची नावं, इन्फॉर्मंटची नावं, इन्फॉर्मेशनबद्दलचे डिटेल्स सगळे, गुन्ह्याशी संबंधित जे व्यक्ती आहेत त्या सगळ्या व्यक्तींचे त्यामध्ये नावं, त्यानंतर आरोपींची नावं, आरोपीला अरेस्ट झाली आहे का नाही त्याच्याबद्दलचे सगळे डिटेल्स, त्याच्यानंतर तो अरेस्ट झाली आहे पण त्याला बेलवर सोडलं आहे का नाही, सोडलं आहे तर मग त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट्स, त्यानंतर 170 खाली त्याला परत कस्टडीमध्ये फॉरवर्ड केलं आहे का त्याच्याशी रिलेटेड डिटेल्स, आणि रेप विक्टीम असेल ऑफेन्सेस अगेन्स्ट वुमेनच्या बाबतीमध्ये तर तिचा मेडिकल एक्झामिनेशनचा रिपोर्ट्स, ह्या सगळ्या गोष्टी या FIR मध्ये असणं आवश्यक आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे पोलीस ऑफिसर शॉल कम्युनिकेट टू द पर्सन म्हणजेच इन्फॉर्मंट इफ एनी अबाउट द ॲक्शन टेकन बाय द पोलीस अबाउट द पोलीस रिपोर्ट. आता अशा वेळेला पोलिसांचं देखील हे काम आहे की त्यांनी कम्युनिकेट करायचं आहे, माहिती त्याला द्यायची आहे इन्फॉर्मंटला की अशा अशा प्रकारे इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झालेलं आहे आणि आम्ही कोर्टामध्ये चार्जशीट फाईल करत आहोत म्हणून.
तिसरा पॉइंट आहे इफ पोलीस रिपोर्ट इज इन रिस्पेक्ट ऑफ केस टू विच सेक्शन 170 अप्लाइज. आता 170 मीन्स दॅट इज अ केस इन रिस्पेक्ट ऑफ विच देर इज सफिशियंट एव्हिडन्स फॉर सेंडिंग द अक्यूज पर्सन टू अ मॅजिस्ट्रेट. The police officer shall forward to the magistrate along with the report. आता काय म्हटलेलं आहे, इफ पोलीस रिपोर्ट इज इन रिस्पेक्ट ऑफ अ केस टू विच 170 अप्लाइज. अशा केसबद्दलचा आहे की ज्याला 170 अप्लाय होतो. तर अशा सर्कमस्टान्सेसमध्ये पोलीस ऑफिसर शॉल फॉरवर्ड टू द मॅजिस्ट्रेट अलॉंग विथ द रिपोर्ट all document or relevant extracts thereof on which the prosecution to rely other than those already sent to the magistrate during investigation. आणि सेकंड आहे त्यातलंच statements recorded under section 161 of all the persons whom the prosecution proposes to examine as its witnesses. ज्या केसला 170 अप्लाय होत असेल अशा सर्कमस्टान्सेसमध्ये पोलिसांनी काय करायचं आहे की त्या रिपोर्टसोबतच हे जे दोन प्रकारचे जे डॉक्युमेंट्स दिलेत, फर्स्ट आहे ऑल डॉक्युमेंट ऑर रिलेव्हंट एक्स्ट्रॅक्ट देअर ऑफ ऑन विच द प्रोसिक्युशन टू रिलाय अदर दॅन दोज ऑलरेडी सेंट टू द मॅजिस्ट्रेट ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन. आणि बी आहे स्टेटमेंट्स रेकॉर्डेड अंडर सेक्शन 161 ऑफ ऑल द पर्सन्स हुम the prosecution proposes to examine of its witnesses. 161चे जबाब आहेत किंवा इतर जे महत्त्वाचे रिलेव्हंट एक्स्ट्रॅक्ट्स आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, ते सर्व रिपोर्टसोबत पाठवायचे आहेत. चौथा पॉईंट बघूयात. पोलीस ऑफिसर शॉल रिक्वेस्ट मॅजिस्ट्रेट टू एक्सक्लूड पर्टिक्युलर पार्ट ऑफ एनी सच स्टेटमेंट इफ इट्स डिस्क्लोजर इज नॉट इसेन्शियल इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस ऑर इफ इट इज नॉट रिलेव्हंट फॉर द प्रोसिडिंग. पोलीस ऑफिसर मॅजिस्ट्रेटना रिक्वेस्ट करू शकतात की तो जो रिपोर्ट त्यांना सबमिट केला, त्याचे डॉक्युमेंट्स त्यांना कोर्टाला सबमिट केलेले आहेत, त्याच्यामधला पर्टिक्युलर स्टेटमेंट असेल किंवा एखादं पेज असेल किंवा एखादं डॉक्युमेंट असेल की ते डॉक्युमेंट डिस्क्लोज करणं त्या स्टेजला इसेन्शियल नाही आहे किंवा जस्टिस त्याच्यामुळं अफेक्ट होऊ शकतो किंवा ते प्रोसिडिंगसाठी रिलेव्हंट नाही आहे, तर ते एक्सक्लूड करण्यासाठीची रिक्वेस्ट पोलीस मॅजिस्ट्रेटला करू शकतात. पाचवा आहे आय मे फर्निश टू द अक्यूज्ड कॉपीज ऑफ ऑल ऑर एनी ऑफ द डॉक्युमेंट रेफर्ड अबव्ह. आता कोर्टामध्ये चार्जशीट फाईल झाली तर या चार्जशीटची कॉपी आहे ती आरोपीला मिळत असते. तेच म्हटलेलं आहे या ठिकाणी, आय मे फर्निश टू द अक्यूज्ड कॉपीज ऑफ ऑल ऑर एनी ऑफ द डॉक्युमेंट रेफर्ड अबव्ह. सप्लिमेंटरी चार्जशीट. If IO finds additional evidence as to the guilt or innocence of the accused person after filing of charge sheet, court may allow him to file supplementary charge sheet. आता ही जी आपण पाहिली ही मेन चार्जशीट पाहिली, एवढा वेळ डिस्कशन केलं आपण त्यावर. आता सप्लिमेंटरी चार्जशीट देखील एक असते. सपोज मेन चार्जशीट कोर्टामध्ये फाईल केली परंतु पुढं चालून इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला एक ॲडिशनल एव्हिडन्स मिळाला आहे, ॲडिशनल काही गोष्टी रिव्हील झाल्यात किंवा सबसिक्वेंट काही घटना घडल्यात, तर अशा वेळेला चार्जशीट फाईल केल्याच्या नंतर कोर्ट हे सप्लिमेंटरी चार्जशीट फाईल करण्यासाठीची परवानगी देऊ शकते. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे चार्जशीटमध्ये, प्रॅक्टिकली चार्जशीटमध्ये गुन्ह्याशी संबंधित सर्वच प्रकारचे डॉक्युमेंट्स असतात. एक बंच असतो. छोट्या गुन्ह्यामध्ये काही पानांच्या चार्जशीट असतात, तर 26/11 सारखा हल्ला असेल, बॉम्बब्लास्ट सारखे अटॅक असतील, अशा केसेसमध्ये हजारो पानांची चार्जशीट असते. आता ही चार्जशीट का मोठी होते, हजारो पानांची चार्जशीट का बनवली जाते, त्याचं कारण आहे की घटनेचे जे सगळे साक्षीदार आहेत
त्या सगळ्यांचे स्टेटमेंट्स, त्यांचे मेडिकल एक्झामिनेशन्स, त्यांचे मेडिकल सर्टिफिकेट्स, कोणी इतर जे डॉक्टर्स असतील त्यांचे जाबजबाब, त्याच्यानंतर काही वस्तू असतील त्यांचे वेगवेगळे मेमोरेंडम्स, त्यांचे सगळे पंचनामे, मेडिकल एक्झामिनेशन्स रेफिफ्टिंगच्या बाबतीमध्ये असेल तर तिचे मेडिकल एक्झामिनेशनबद्दलचे सगळे डॉक्युमेंट्स, अशा रीतीने जवळपास गुन्ह्याचा सगळ्या प्रकारचं रिलेव्हंट सगळे डॉक्युमेंटेशन असतं या चार्जशीटमध्ये. आणि आपण या ठिकाणी सप्लिमेंटरी चार्जशीट देखील पाहिलेली आहे. तर अशा रीतीने आपण चार्जशीट किंवा पोलीस रिपोर्ट सेक्शन 173 ऑफ CRPC हा टॉपिक बघितला, हा क्वेश्चन बघितला. शॉर्ट नोटला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, परंतु लॉंग क्वेश्चनसाठी देखील आपण तयारी करायला हरकत नाही या ठिकाणी. तर यानंतर मी पुढचा व्हिडिओ घेऊन येतोय, तो म्हणजे हाऊ अ मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास कॅन टेक कॉग्निझन्स ऑफ एनी ऑफेन्स, सेक्शन 190. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.